मैत्रिणींना नमस्कार. मागच्या आमच्या कडाकणीच्या रेसिपीला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याच्यावर आम्हाला आता सांगितलंय की तिखट काहीतरी बनवा. त्याच्याबद्दल आपण काय बनवणार आहे? आता आपण खुसखुशीत खमंग चकलीची रेसिपी करणार आहोत. चालेल. आता आपण चकलीची रेसिपी बनवतोय. भाजणीच्या पिठापासून चकली तळेपर्यंत एवढी सगळी रेसिपी आपण बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचं आमच्या नवीन चॅनल मध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सासू सून आणि कटाटा. चकली भाजण्यासाठी आवश्यक साहित्य: तांदूळ, हरभरा डाळ, उडदाची डाळ, मूग डाळ, शाबू, पोहे, थोडे जिरे, धना. बर, आता त्याचं प्रमाण कसं घ्यायचं आपण? आता ह्या बाउलने आपण प्रमाण घेऊया. चालेल. 3 वाटी तांदूळ घेऊया. तीन वाटी तांदूळ, आता डाळ किती घ्यायची? डाळ, हरभरा डाळ 3 वाटीला 1 वाटी हरभरा डाळ घ्यायची. म्हणजे 3 1 प्रमाण 1 प्रमाण ठेवायचं. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ. ही भाजून घ्यायची. आता अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची. म्हणजे एकाच वाटीनं सगळं प्रमाण घ्यायचं. सगळं प्रमाण घ्यायचं. अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची. मूग डाळ पण अर्धी वाटीच घ्यायची. आणि मूग डाळनी ही शाबू हे दोन्ही हे करायचे. म्हणजे मूग डाळ अर्धी वाटीसाठी, मूग डाळ अर्धी वाटी, शाबू अर्धी वाटी, शाबू पण भिजवायचा नाही. शाबू असाच भाजायचा भाजणीच्या वेळी. आणि तो थोडे धने आणि जिरे थोडे घालायचे भाजायचे. पोहे अर्धी वाटी पोहे घ्यायची, अर्धा पाऊण. पोहे कशासाठी? पोहे ना खरपूस भाजला चकली खरपूस होती, माझी कुरकुरीत होती चकली. पोहे आणि शाबू हे न भाजायच्या वेळी फक्त हे भाजून घ्यायचे. बाकीचं सगळं हे आता धुवायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ स्वच्छ धुवायची, 2-3 वेळा धुवायची आणि सुकत घालायचं. अशा पद्धतीने आता आपण हे साहित्य सगळं भाजणीसाठी घेतलेलं आहे. ह्याच्यातलं फक्त हरभरा डाळ, तांदूळ, उडीद डाळ आणि मूग डाळ एवढं धुवायचं. आणि हे सगळं भाजायच्या वेळी हे करायचं. हे सगळं स्वच्छ 2-3 वेळा धुवून नितळून सुकत घालायचं. चालेल. हे साधे तांदूळ आहेत त्यामुळे घाण जास्त निघते का याचं? घे अजून पाणी, अजून पाणी. हे पाणी ओतून काढू का? अजून एक दूध, अजून 2 वेळा, अजून 2 वेळा स्वच्छ पांढरे शुभ्र निघाले.
आता स्वच्छ धुवून झालेले आहेत. हा आता ते बाजूला ठेव. आता डाळ घेऊया. आता डाळी धुवून घ्यायच्या स्वच्छ. अशाच ती आपण 2-3 वेळा धुवून दोन घ्यायची. 3 वेळा धुवून घ्यायच्या आणि नितळत ठेवायच्या. आणि सावलीतच फॅन खाली सुकवायचं. फॅन पंखा लावायचा. चालेल. डाळ स्वच्छ धुवायची म्हणजे मऊ चटणी पडत नाही. त्याच्यावर अशी बनवून सगळी. झाली? घाण निघून जाते प्लस मऊ पडत नाही चटणी. हा. अजून एकदा अजून एकदा. आपली हरभऱ्याची डाळ धुवून झालेली आहे. आता आपल्याला मूग डाळ भाजली. मंद आचेवरती इथे एकसारखी हलवायची. कडक झाली पाहिजे. आता आपली मूग डाळ पण भाजून झाल्या. आता ही गोल्डन कलर आलाय. आता छान झाल्या भाजून. काढा. आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊया. डाळ पूर्ण भाजून झाले. रंग पण बदललाय त्याचा. बघा पूर्ण डाळ भाजून झाली. आता उडीद डाळ भाजून घेऊया. झाली आपली उडीद डाळ. हा, आता त्याचा रंग कसा आलाय बघा, गोल्डन कलर असा. हा एकसारखी हलवायची. मंद आचेवरती भाजायची म्हणजे मग छान भाजते. आता आपण तांदूळ भाजून घेऊया. अर्धेच घाल. थोडी थोडी भाजायची. आता तांदूळ आपले पूर्ण भाजून झालेले आहेत. शाबू पण बारीक गॅसवर भाजून घेतले. हा, छान फुलला येतात. झाले ना पूर्ण आता. पोहे पण छान फुललेत आणि कुरकुरीत पण झालेत. धने आणि जिरे वास येईपर्यंत खमंग असा भाजून घ्यायचे. आता हे सगळं मिक्स एकत्रित करायचं आणि दळून आणायचं. जेवढं आपण सगळं धान्य भाजून घेतलं हे ते सगळं मिक्स करायचं एकत्रित आणि गिरणीवरून दळून आणायचं. चालेल. आता आपलं हे चकली भाजण्याचे पीठ तयार झाले. आता त्या चकल्या करण्यासाठी लागणारे हे साहित्य: ओवा, हळद, मसाला, तांबडं तिखट, तीळ, मीठ, पाणी, मोहनासाठी तेल. तुम्ही चकली मसाला कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता, तुम्हाला जो चालेल तो. आता गॅस सुरू. आता ह्या बाउलच्या मापाने आपण पीठ घेऊया. दोन बाउल पीठ घेऊया. ओके. मग आता फोडणीचं साहित्य तेल टाक त्याच्यात. किती तेल टाकू? हे 1 चमचा टाकू. हा, बस. अजून
अर्धा म्हणजे 1.5 चमचा आपण तेल घेतलंय. यात काय टाकायचं आता? आता ह्यात हे टाकायचं, तीळ टाकायची. तीळ किती टाकायचे? तीळ अंदाजे टाकायचं. 1 चमचा टाकू? हा 1 चमचा टाक. हा तीळ तळपटले. आता त्याच्यानंतर ना हे टाक, हळद टाक, मसाला टाक, सगळं टाकायचं. सगळं टाकायचं त्याच्यामध्ये. मसाला 2 चमचे टाकू? टाक. आता लाल तिखट. हा लाल तिखट 1 चमचा. हा. पाणी अंदाजे 1 ग्लास दूध पाणी. अजून थोडं घाल. मीठ टाक. आपण पाणी 1 ग्लास घातले, त्याच्यात आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहे. आणि आता हे उकळी येऊ द्यायचंय पाणी. आणि उकळी आल्यानंतर ना यात आपण जे 2 बाउल पीठ घेणार आहे ते आपण यात घालायचं. आता पाण्याला उकळी फुटली. हा. आता आपण पीठ घालूया त्याच्यात. किती पीठ? 2 बाउल पीठ घालूया. गॅस बारीक करू तोपर्यंत. हा. डायरेक्ट पीठ घालायचं. हा डायरेक्ट घालायचं आणि हलवायचं. मळायचंच आहे आपल्याला. 1 बाउल पीठ झालं. बंद करायचं. बंद करू. गॅस बंद करायचं. हे सगळं मिक्स करायचं ना. हा मिक्स करून सगळं झाकून ठेवायचं. 10 मिनिटं झाकून ठेवायचं. पीठ गारण झाल्यानंतर मग जर समजा पीठ म्हणजे कोरडं असेल तरी नंतर पाणी घेऊन आपण मळलं तरी पण चालतंय. काय प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचं प्रमाण थोडं पुढं मागं झालं तरी चालतं. नंतर पाणी घेऊन आपण लागत तसं मळून चकल्या पाडायच्या. चालेल. आता हे झाकून ठेव. हा. आता आपली उकड ही थंड झाली आहे. आता आपण मळायला घेऊ शकतो. लागेल तेवढं थोडं थोडं घ्यायचं. पाण्याची आवश्यकता असली तर पाणी पण थोडं वापरलं तरी चालतंय मळताना. काय असं हे नाही. जास्त घट्ट पिट्ट झालेलं असलं तर घट्ट पिठाच्या चकल्या छान, त्याला असं काटे पण छान येतात आणि अशा खुसखुशीत पण होतात. त्यामुळं पीठ शक्यतो घट्ट मळायचं. आता आपला हा गोळा पिठाचा मळून तयार झालेला आहे. आता आपण हा साच्यात भरायचा आणि चकल्या पाडायच्या. तोपर्यंत गॅस सुरू करून कढई ठेवायची त्याच्यावरती आणि तेल ओतायचं तळायला. तेल तापेपर्यंत आपलं चकल्या आपल्या पाडून घ्यायच्या. सुरुवातीला जरा तेल कडक तापवायचं आणि चकली टाकल्यानंतर मग गॅस मध्यम ठेवायचा आणि तळायच्या. आता आपण साच्यात पीठ भरलेलं आहे. आता आपण चकल्या पाडूया. तेल पण आपलं तापले. चकल्या पाडून लगेच तळायच्या. तुम्ही बघू शकताय चकल्यांना कसे काटे आले छान. पीठ घट्ट असेल ना तर काटे छान येतात पिठाला. आणि आपली चकली आधी मध्ये तुटत नाही. तुटत नाही. छान एकसारखी गोल पडते. आता अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या पाडून घेतलेत. आता तेल पण आपलं तापले. तेल तापले का बघायचं एखादी. आता आपण चकली सोडूया. तेल पण तापले आपलं.
कलर पण छान आला या चकलीला. जी छान आता चकली तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती कुरकुरीत झाल्या. माई मोडून दाखवा. चकली मोडताना पण आवाज येतोय. आणि चकलीचं एक असतं की इथं मध्ये भाजलेली चकली अशी कुरकुरीत झाली ना, मध्ये गोल असं पडते. गोल पडतंय त्याला. आपली अशी छान खमंग होती, चकली खमंग झाली. चकली झाली. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची रेसिपी किंवा तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.